समजा तुमच्या डोळ्यासमोर एक भयानक आणि क्रूर गुन्हा घडला आणि दुसऱ्याच दिवशी तुमची सगळी माणसं तुम्हालाच म्हणाली काहीच पाहिलं नाही असं समज, तर तुम्ही काय कराल? हा फक्त एक प्रश्न नाही, 1993च्या दामिनी या चित्रपटाचा आत्मा आहे. राजकुमार संतोषी दिग्दर्शित दामिनी हा फक्त एक सामाजिक चित्रपट नाही किंवा फक्त एक कोर्टरूम ड्रामा नाही, तर अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं धाडस शिकवणारा सिनेमा आहे. दामिनी एका मध्यमवर्गीय घरातून आलेली खूप साधी, संवेदनशील, मनाने स्वच्छ आणि सत्यावर विश्वास ठेवणारी मुलगी. लग्नानंतर ती एका श्रीमंत घरात येते. सगळं काही छान सुरू असतं, पण होळीच्या दिवशी तिच्या घरात घडणारी एक घटना तिचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकते. ती जे पाहते ते विसरणं तिच्यासाठी अशक्य असतं, पण खरी परीक्षा तेव्हा सुरू होते जेव्हा तिला सत्य दडपण्याचा सल्ला दिला जातो, कारण सत्याची किंमत कधी कधी खूप मोठी असते. आणि इथेच दामिनी हा फक्त एक चित्रपट राहत नाही, तर तो एका स्त्रीच्या अंतर्मनाचा, विवेकाचा आणि न्यायासाठीच्या संघर्षाचा प्रवास बनतो. मीनाक्षी शेषाद्रीने साकारलेली दामिनी ही इतकी जिवंत वाटते की तिच्या प्रत्येक निर्णयामागची घालमेल, तिच्या डोळ्यातील भीती, वेदना, असहाय्यता आणि तरीही सत्यासाठी लढण्याची तिची हिंमत, हे सगळं मनाला भिडतं. आणि मग एंट्री होते सनी देओलची, एक तुटलेला, विस्कटलेला पण अन्यायाविरुद्ध अजूनही जिवंत असलेला एक वकील. सनी देओलचे दमदार डायलॉग्स हे फक्त टाळ्या मिळवण्यासाठी नाहीत, त्याचा आवाज त्या प्रत्येक माणसाचा आवाज आहे जो कधीतरी सत्यासाठी उभा राहू इच्छितो. चित्रपटाचा प्लस पॉइंट म्हणजे तो पूर्णपणे कोणालाच देवदूत किंवा राक्षस बनवत नाही. प्रत्येक पात्र स्वतःचा स्वार्थ, भीती आणि विवेकाशी झुंजतं. म्हणूनच हा सिनेमा आजही इतका वास्तव वाटतो. ऋषी कपूर, अमरीश पुरी यांच्यासोबतच इतर कलाकारांनीही कथेला आणखीन वास्तववादी बनवला आहे. जर तुम्हाला पण दमदार कथा, संवेदनशील विषय, अप्रतिम अभिनय आणि शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा कोर्टरूम ड्रामा अनुभवायचा असेल तर दामिनी हा सिनेमा एकदा तरी नक्की पाहायलाच हवा. कारण काही लोक सत्य बोलतात, काही लोक सत्य ऐकतात, पण दामिनी सारखे फारच थोडे लोक जे सत्यासाठी उभे राहतात. युट्यूबवर पाहण्यासाठी हा चित्रपट अवेलेबल आहे. अशा सुंदर चित्रपटांच्या विश्लेषणासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.